छत्रपती संभाजीनगर रमेश केरे पाटील यांच्या मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाला 6व्या दिवशी स्थगिती। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्ते रमेश केरे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। प्रामुख्याने ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यासाठी काही सादरीकरण करण्याचे काम या संघटनेने केले आहे। त्याचा नक्कीच फायदा क्युरिटी पिटिशनला होईल। सादरीकरण काय आहे हे सरकारने पाहावे। त्याबरोबर अन्य ज्या उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन त्या मान्य करण्यासाठी सरकार तयार आहे असे सांगितले। त्याच अनुसरून मी राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आज सकाळी माझं बोलणं झालं। प्रामुख्याने ज्या कायदेशीर बाबी मान्य सर्वोच्च सुरू आहेत त्यासाठी काही सादरीकरण आमच्या या संघटनेने काय केलेलं आहे ज्याचा फायदा आपल्या क्युरिटी पिटिशनला होईल असं त्यांचा आग्रह करतो। ते सादरीकरण काय आहे जे सरकारने पाहावं आणि त्याचबरोबर ज्या अन्य मागण्या आहेत त्या संदर्भात बैठक घेऊन मग ज्या मान्य करण्यासारख्या त्या कराव्यात। त्यासाठी आता उपसमिती केलेली आहे। उपसमितीकडून अन्य मागण्यांना गती द्यावी मागण्या मान्य पूर्ण होण्यासाठी। तर त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आपले सकारात्मक होते। खरं म्हणजे माननीय फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री असताना त्यांनीच खरं मराठा आरक्षणाबाबतीमध्ये आरक्षण देण्याबाबतीत त्यांनी पुढाकार घेतला। त्यांनी आरक्षण मिळून दिलं होतं तर त्यांची भूमिका मी सकारात्मक राहिलेली आहे। त्यांनी आश्वासन दिल्यामुळे मी गरीबांना विनंती केली की आता जर माननीय मुख्यमंत्री स्वतः बैठक घेणार आहे, आपली भूमिका समजून घेणार आहे, ते सादरीकरण आहे आपल्या न्यायालयाच्या प्रक्रियेकरता जी मदत होणार असेल तर ते पाहणार आहेत। तर त्यासाठी आपण असं उपोषण स्थगित करावं आणि त्यांनी ती आमची विनंती मान्य केलेली आहे। पुण्यामध्ये स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये घटना घडलेली आहे। पत्रकार हे असे एक सरका बाकी हो मामा देश पुढे घेऊन राहिले तुम्ही। हो मामा तेव्हा साईडला ते नको मामा नको तेव्हा साईडला राहू दे ते करत नाही पाहते भाषण नाही पत्रकार आ गया पुढे मी प्रश्न घेऊ का क्या बड़ा बच्चा पॉलिटिकल घ्यायला पाहिजे ना बोल का सर ऐका मंत्री संजय सावकार यांनी पुण्यातील घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की अशा ज्या घटना आहे अशा राज्यभरात घडतच असतात। खरं मला मी पाहिलं नाही मान्य सावकारी साहेब काय म्हटले ते, परंतु अशा संवेदनशील विषयामध्ये कोणतं विधान करताना खरं म्हणजे त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे।
संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरामध्ये या घटनेचा निषेध होतो. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत. परिवहन मंत्री त्यामध्ये कारवाई करतात. जो मुख्य आरोपी आहे त्याला काही पोलीस दलाचे पथक तयार करून तात्काळ त्याला अटक करण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. आता अटकही झाली मला वाटतं ना. आणि अशा या विषयामध्ये कोणी मंत्री असतील, कोणी राजकीय पक्षाचे पुढारी असतील, त्यांनी अशा प्रकारचे विधान करणं हे निश्चितच योग्य नाही आहे. अशी विधानं करणं त्यांनी टाळलं पाहिजे असं माझी त्यांना सूचना आहे. बरं, बीड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला जातो आणि हे देशमुख कुटुंबियांनी तसा आरोप केला आहे. तरी CCTV तपासणीची मागणी देखील होईल. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्यांना अटक झालेली आहे, ते काही तुरुंगात आहे. तर त्या ठिकाणी काय घडतंय तसं काही CCTV फुटेज जर असेल तरी द्यावे शासनाला. पण असं कायद्याच्या पुढे कोणी मोठा नाही आहे. दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे असं म्हणतात. कारण परिवहन मंत्र्यांनी जे बोललं, परिवहन मंत्र्यांनी आता सावकार आहे, अशाच पद्धतीने जर बोलत असतील तर मला वाटतं मान्य स्वतः मुख्यमंत्री किंवा दोन्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री जे आहेत महायुतीतले निश्चितपणे त्यांच्या मंत्र्याच्या विधानाची दखल घेतील. तर गांभीर्य जर आमचे मंत्री ठेवणार नसतील तर उचित नाही आहे. एक प्रश्न विचारतो. वडेट्टीवार आता म्हणाले की आता अधिवेशन सुरू होताच या सगळ्या सरकारचे काही दिवसातलेच सगळे कारनामे आणि लोकांप्रती असलेला हा दुराभाव आम्ही लोकांच्या समोर आणणार आहे आणि अधिवेशनात मराठ्यासमोर आणू असं ते म्हणाले. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये झालेली बिघाडी जी आहे ती आता दुरुस्त करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे सगळ्यांची. कुठेतरी आपलं आपण जगण्यासाठी अशी लोक विधानं करत असतात. साहेब, विरोधी पक्षनेता तयार नाहीये, झालेला नाहीये, महाविकास आघाडीतून नाव येत नाहीये, तर हे अधिवेशन सुद्धा आता विरोधी पक्ष नेत्याशिवाय होईल. विरोधी पक्ष नेत्याला पाहिजे संख्याबळच नाही आहे ना. आणि त्याच्यामध्ये आता जे काही थोडेफार पक्षातले लोक शिल्लक आहेत ते टिकून राहावेत म्हणून आता प्रत्येकाला विरोधी पक्ष नेत्याचा कायदा दाखवलेला आहे. तर त्याच्यातही एकमत होत नाही ना आम्हाला. म्हणून एकमत त्याला गरजच नाही ना. थँक्यू.